गुड मॉर्निंग मंडळी. तर आता वाजले 5 आणि आम्ही चाललो बेळगावला. सो मित्र येतात, ते येल्यावर आपण जाऊया बेळगावला. तोपर्यंत बघा तुम्ही तर मंडळी आता हे आपले फ्रेंड्स इल्लेले आहोत. तर आपण चाललो बेळगावच्या दिशेने. तर आम्ही जातो, तुम्ही पण चला. तर सकाळ पुढे मस्त आहे की गणपतीचा दर्शन घेतला. म्हणजे कसल्या प्रवासाची सुरुवात ही गणपतीच्या आशीर्वादाने होऊची. तर म्हणजे या घाटात प्रवास करता करता तुमका आता एक मी धबधबा दाखवायचा. छोटस धबधबा असा. खूप पर्यटक थंय येयलेत ह्या साईडीन ना, तर रावतात फोटो वगैरे काढू. तर तो मी तुमका आता धबधबा दाखवतोय. आम्ही थोड्या वेळात पोहोचलो थंयसर. तर आता हे बघा आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी. तर बघा लहानसो धबधबा कसा. तर मंडळी आता आपण इल्लेलो असो सावंतवाडी गार्डन कडे. तर हे आमचे पार्टनर असत. तर आता आपण दुसरं फ्रेंड येता आपलो, त्याच्या गाडीने जाऊया. तोपर्यंत तुमका इथला तळ दाखवायचं. तर मंडळी हो असा सावंतवाडीचो मोती तलाव. सो आम्ही आता सावंतवाडी घेऊन पोहोचलेलो. सो मस्तपैकी जरा थोड्या वेळ बसतो आम्ही. आमचा दुसरा फ्रेंड येता, तो इल्याच्या नंतर आपण त्याच्या गाडीन पुढचा प्रवास करतलो. तोपर्यंत तुम्ही सकाळी मोती तलावाचा दर्शन घ्या. तर आता आपण चाललो बेळगावच्या दिशेने. तर सावंतवाडीतून आम्ही गाडी चेंज केलेली असा. आता आपण जाऊया, दाखवतोय. तर मंडळी आता आपण पोचलो आंबोलीच्या घाटात. म्हणजे घाट सुरुवात झाली हा घाटाक आता. सो आम्ही आता मस्तपैकी चाललो घाटातून. मंडळी घाटातून येताना ना गाडी एकदम स्लो चालवा, कारण पुढून खूप गाडी येतात आणि रस्तो पण खूप छोटसा हा असा म्हणा. तर मंडळी मस्तपैकी पाऊस लागता आणि धुक्या पण पडलेला हा बघा. तर आता आपण मस्तपैकी जरा चहा नाश्त्यासाठी थांबलेलो असो. मस्तपैकी धुक्या चारही साईडी हा होऊ शकता. तर मंडळी हे बघा मस्तपैकी हे पुरी भाजतात. मस्तपैकी फुललेले आहेत बघा. सो आपण आता पुरी आणि भाजी खाणार आहोत. तर एक बघा मस्तपैकी कसे फुगलेले आहेत ते पुरी. तर आपण असा नाश्ता घेतलेला असा, भाजी असा आणि पुरी घेतलेली असा, सोबत कांदा. तर आता आपण नाश्ता करून घेतो आणि मग निघतो पुढल्या प्रवासासाठी. तर हे आहेत आपले फ्रेंड्स, आपले पार्टनर, आपले जिगरी. सो आता आम्ही नाश्ता करतो. तर ह्या धुक्यात ना चहा घेऊची मजाच वेगळी असता. थंडगार वातावरण आणि चहा कॉम्बिनेशनच भारी असता. जे थंडी पण लागता मस्तपैकी आणि त्यात चहा. तर आता आपण पोचलो हो आंबोली धबधब्याकडे. हे बघा धबधबा होय सर. तर धबधब्याचा व्हिडिओ मी तुमका नक्की एकदा फुल व्हिडिओ दाखवतोय. आता जरा आम्ही गायत आहो. सो आमका बेळगावाक जाऊचा हा. कामं पण भरपूर आहेत तिकडे. सो आम्ही पुढे निघालो. वातावरण तर एकदम जबरदस्त होता. म्हणजे धुक्या पडलेला आणि त्याच्यातून मस्त थंडगार हवा. आणि या धुक्यात सकाळचं जाऊची मजाच वेगळी असता. वाटेक ना भरपूर छोटे 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 धबधबे आमका मिळले. खूप चांगला वातावरण पण तिकडे होता. घाटात गाडी पण भरपूर आहेत. हे बघा तुमका वाटेवाटी हे असे लहान लहान धबधबे दिसतले. सो त्याची ती बघत बघत त्याची मजा घेत घेत आम्ही पुढे जात होतो. आणि थोडं थोडं पाऊस पण होतो. आंबोलीत तुमका जागोजागी असे धबधबे भेटतले छोटे छोटे छोटे. सो आता बघूक जाऊक डोळ्याक पण एक काय बोलतात ते का बरं वाटतं. सो खालच्या साईडीन बघा मस्तपैकी धुक्या पसरलेला, काय वातावरण मस्त झालेलं असा. एक दिवस ह्याचं पण मी तुमका फुल व्हिडिओ दाखवतोय. नेक्स्ट टाइम जेव्हा येईन तेव्हा मी ह्याचं फुल व्हिडिओ तुमका दाखवतोय.
आता जरा शॉर्टकटमध्ये, कारण आम्ही आता चाललो बेळगावाक. सो थंयसर आमकां जावचा हा. सो हे बघा, इकडे पण मस्त छोटे 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 धबधबे सगळीकडे तुमका दिसतले. तर आता आपलो प्रवास हा सावंतवाडी टू बेळगाव. तर आता आपण ब्रेक घेतलेला असा चाय घेण्यासाठी. तर आपण अमृत किल्ल्यामध्ये आलो. तर आम्ही चाललो बेळगावात, तुम्ही पण आमच्या सोबत चला. व्हिडिओ 2 नाही तर 3 पार्टमध्ये येतले. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट